पाचोरा तालुक्यामध्ये सकाळी 10-10:30च्या दरम्यान आज अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी झाली आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की अगदी काही वेळामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं. 2-2, 3-3 फुटापर्यंत सगळ्या घरांमध्ये त्या ठिकाणी 200-300 घरामध्ये त्या ठिकाणी पाणी होतं आणि त्यामुळे खूप लोकांना धावपळ झाली. गाव सोडून पळावं लागलं बाहेर. सगळं घरं ओली झालेली आहेत, सामान ओले झालेले आहेत, काही गाड्या तिथे राहून गेल्या, मोटरसायकल त्या पाण्याखाली आहेत आणि खूप मोठं नुकसान गावकऱ्यात झालं आहे. आजूबाजूची शेतीसुद्धा अतिशय खरडून वाहून गेलेली आहे. मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो, त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काय नियमानुसार मदत असेल ती तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. आज नाशिकमध्ये शरद पवार गटाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला. आक्रोश मोर्चा. रोहित पवार असतील, वेगवेगळे नेते असतील, त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे. कर्जमाफी असेल किंवा वेगळ्या ते विरोधक आहे, त्यांचं कामच आहे. आता त्यांना काम दुसरं राहिलेलं नाही, त्यामुळे मोर्चा काढा. आपण इतक्या वर्षामध्ये तर काही केलं नाही, पण आता ते करा, असं त्यांचं म्हणण्याचं कामच आहे मला असं वाटतं. ते असताना स्वतः कधी कर्जमाफीचा विषय त्यांनी हाती घेतला नाही, शेतकऱ्यांना काही दिलं नाही, गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना चाललेल्या आहेत त्यातली एक योजनासुद्धा दिली नाही. पण आता शेवटी बिचारे ते हतबल आहेत. त्यांना आता निवडणुका समोर दिसत आहेत, काही ना काही अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे स्वतःचं. त्यामुळे मला असं वाटतं ते मोर्चे वगैरे काढतील. भारत पाकिस्तानची मॅच झालेली होती आणि त्याच्यामध्ये साधारण उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जुनं झालं आता, इथला विषय वेगळा आहे. विजय झाले भाऊ. विजय पांढरे त्यांनी खडसेंवर आरोप केलेले आहेत. विजय पांढरे त्यांनी खडसेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. कशात जरा वाघूर आणि तापी मानबंधारे संदर्भात खडसेंनी जेव्हा ते त्यावेळेचा वाघूर नाही, मी हे ऐकलं पण नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. निश्चित माहिती घेऊन मी बघतो ते काय म्हणाले काय नाही, मला माहिती नाही.